शिमला मिरची खावी तर अशी अगदी सोप्या पद्धतीने भरपूर लसूण ठेचून असं व्यवस्थित परतून घ्या। जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्या। नंतर त्यामध्ये 1-1.5 कांदा असं मस्त परतवून घ्या गुलाबी होईस्तोवर। नंतर तुमच्या आवडीनुसार लाल तिखट, हळद, थोडासा मसाला, थोडासा आणि धना पावडर टाका। त्यामध्येच अशी बारीक चिरलेली शिमला मिरची 1 ते 1.5 मिनिट परतून घ्या। थोडंसं पाणी घाला, अति नाही म्हणजे कसं ते बेसन पीठ कच्चं लागू नये म्हणून। थोडंसं शिजत आलं की नंतर दाण्याचा कूट टाका, तोही अर्ध्याला सगळा असू द्या। चवीपुरतं मीठ टाका आणि थोडीशी शिमला मिरची शिजत आली की लगेच त्यामध्ये अशा पद्धतीने कोरडं बेसन पीठ टाका। झाकण ठेवून अधूनमधून वाफवून अधूनमधून हलवून अशा पद्धतीने मोकळी भुरभुरीत अशी शिमला मिरची बनवा। अतिशय रुचकर अशी लागते। तोंडी लावायला खा अथवा डब्याला द्या अथवा तसंच चपातीबरोबर खा। तर रोज अशा छोट्या छोट्या रेसिपी असतात, बघता का? बघत जा। आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज पण फॉलो करा। बाय।